नमस्कार, मी पंजाब डक. सर्वप्रथम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू, हरभरा असेल, कांदा असेल काढून ठेवला. राज्यात मग आता पाऊस कधी येणार? तर राज्यात विदर्भ मराठवाड्यातल्या ज्यांचा कोणाचा आता याच्यातून बी काही जणांचा हरभरा राहिलाय, गहू राहिलाय, कांदा राहिलाय, तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 मार्चच्या अगोदर तुमचा असं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या. कारण की राज्यामध्ये परत मार्च एंड म्हणजे 30 मार्च, 31 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या 4 दिवसामध्ये परत एकदा अवकाळीचं सावट राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी विदर्भ मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर हे पाऊस मग आता जसा वारं पाऊस पडला तसंच त्याच्यामध्ये वारं राहणार आहे, पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील राहणार आहे. म्हणून विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा. मग सांगायचं झालं तर राज्यात मग पाऊस कसा पडणार आहे, तर राज्यात काय होणार आहे, 30 तारखेपासून 30, 31, 1 आणि 2 एप्रिलच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सर्वप्रथम कर्नाटकच्या शेतकऱ्याचे फोन आले की कर्नाटकमध्ये तंबाखू काढणं चालू आहेत. मग आम्ही तंबाखू काढावत का? त्या कर्नाटकच्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत म्हणजे काय तंबाखू काढून झाकून घ्यायची तर घ्या. कारण की 30 तारखेच्या नंतर तुमच्या कर्नाटक, तिकोटीमध्ये, बेळगाव, कर्नाटक राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कर्नाटकच्या बाजूला तेलंगणा आहे. तेलंगणातल्या देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमचा हरभरा असेल, गहू असेल, साळ असेल तर तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत तुम्ही काढून सगळ्या व्यवस्थित आपला सुरक्षा स्तरी आणून ठेवा. कारण की 30, 31 आणि 1-2 एप्रिलच्या दरम्यान तुमच्याकडं तेलंगणात बी पावसाचं वातावरण तयार होणार आहे. चांगला पाऊस पडणार आहे, गारपीट देखील होणार आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्यामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, अकोट, वर्धा, अकोला, अकोट, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, जळगाव जामोद, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा. तर ह्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमच्या जे शेतामध्ये आता हरभरा असेल, गहू असेल, आता बऱ्याच शेतकऱ्याचे राहिलेले आहेत, तर तुम्ही काय करा, आता ह्या त्या 8 दिवसामध्ये काढून घ्या. कारण की राज्यात परत एकदा यापेक्षा जास्त पावसाचं वातावरण अवकाळीचं तयार होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक आलं घरी, काही जणांचं आणखीन राहिलेलं आहे. तर याच्यामधून देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही 30 तारखेच्या आत काढून घ्या. आणि त्याच्यावर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा की 30 तारखेच्या आत तुमचं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या, कुटारं झाकून घ्या. म्हणून हे लक्षात येतं. वीट उत्पादक शेतकऱ्यांना, वीट उत्पादकांना देखील सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 तारखेच्या आत तुम्ही तुमच्या विटा झाकून ठेवा. कारण की वातावरण खूप खराब होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. या पावसामध्ये वाऱ्याचं एक प्रमाण जास्त राहणार आहे, विजाचं एक प्रमाण जास्त राहणार आहे, गारपीट देखील होणार आहे. त्याच्यामुळे हे खास करून शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि शेतकऱ्यांनी आपली पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका. कारण की ह्या पावसात देखील 2-4 ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी लिंबाव देखील वीज पडलेल्या दिसल्या, नारळाच्या झाडावर देखील वीज पडलेल्या दिसल्या. म्हणून शेतकऱ्यांनी ही खबरदारी म्हणून आपण आपलं काळजी घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. कारण की राज्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्याचं आणखीन काय झालं की आणखीन जवळपास सांगायचं झालं तर आता 21 म्हणजे आणि 8, 9, 10 दिवस आहे. तर त्याच्यामुळं तुमचं सुखरूप जे आलेलं पीक आहे ते घरी येऊ शकतं. म्हणून काही काळजी करू नका, लय गडबड देखील करू नका आणि आपण आपलं पिकाची काळजी घ्या. धन्यवाद.